नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असेल आपल्या एक न्यू ब्लॉगमध्ये. आणि आता आम्ही चाललो सध्या साईबाबाच्या दर्शनाला, पण तिथं मोबाईल नाही नेऊ शकत, मोबाईल अलाउड नाही. मोबाईल लॉकरला ठेवू आणि मग जाऊ. ओ बोल, ओम साईराम. का गाडी पाहिजे? पहिले ओम साईराम बोल, मग गाडी येईन. बोल लवकर, बोल ओम साईराम जोरान. एवढे असते बोलून होईल का? चला जाऊ, दर्शन घेऊन येऊ. मामाचा मामीचा पूर झाला ना, याची बडबड काय थांब नाही. हा स्कूल बस. पाच चालवता. चल चल. साईबाबा इथे रांग आहे, मी इथे चप्पल स्टँड आहे, मोबाईल स्टँड. मोबाईल इथं ठेवायचा. पायऱ्या पडून आलो आणि जस्ट नाश्ता पण करून आलो मस्त की. एक डोसा खाला. बाबू तू नाही आला? काय झाला? पाव खाला अजून. तर चला आता चाललो गाडीजवळ, वरती रूममध्ये जाऊ, सामान घेऊ आणि जाऊ. आधी काहीतरी रेणुका मंदिर आहे तिथं जायचे. चला रूमला टाटा बाय बाय बोलून आम्ही चाललो आता रेणुका माता मंदिरला. नंतर तिथून शनी शिंगणापूरला. एक दिवस तर वाढला होता आमचा. काल्या बोल काय? मी गोरा आहे, पण मी गोरा आहे. वर्षील त्या बघा ती इथं पकड ना, यो जवळ. लय मोठा ऍक्सिडेंट झाले इथं. डायरेक्ट गाडीच पलटी आले. हो बाईक पण पडले. बाईकचं तर तुला आले बाबा बाबा ठीक आहे रे. ए ठीक आहे. सध्या इथे थांबल्यावर जरा उसाचा रस प्यायला थांबल्यावर. भाऊ मजा येतं. कसं वाटतं? काही रे पारणार रे. नवसाला पावते हकेला धावते गात ताई. नवसाला पावते हकेला धावते गात ताई. अशा एकच माझ्या ताईन दीपकान्यान पेटविला. अशा एकच माझ्या ताईन दीपकान्यान पेटविला. तिथून आता ज्यूस बीस पिला आणि आता आम्ही चाललो रेणुका माता मंदिराला. आणि फक्त 10 किलोमीटर बाकी आहे, तिथं पोचू आणि मग ही सगळी जातील पाया पडायला. मी नाही जाणार, मी झोपणार आहे जरासा. तुम्ही सगळी पाया पडून या. आणि नंतर तिथून जाऊ आपण शनी शिंगणापूर. तिथून मग रांजणगाव, आणि रांजणगावशी जेजुरीला वस्ती, आणि मग उद्या बालाजी. तर नक्कीच आपण आता पोचलोय. बऱ्याच अशा शेतांशी बारीक बारीक रस्त्यांशी आलो. देऊळ खूप छान बांधलेलं आहे.
अरे चाला पटापट. अरे याला का आला तर चला जाऊ आतमध्ये आणि पाया पडून येऊ. जरा ना या गेलाच पाहिजे आणि 100% आपलं जाणार. बघायचं असं पकड. थांबा थांबा. तिथे पाया पडून झाल्यावर यो इथं सगळ्यांसाठी प्रसाद असतो. आणि प्रसाद एवढा भारी आहे. मी आता एक घास खाऊन बघितला, घरच्या जेवणाची आठवण आली. बाबू जेवला तू? खूप आणि खूप असा छान असा प्रसाद आहे, जाम भारी. कुठे चाललो आता आपण? बाप्पाचे पाया पडायला. कुठं? मग बाप्पाचे पाया पडायला. फायनली आता आम्ही इथं शनी शिंगणापूरला पोहोचलो आणि आता आम्ही चाललोय पाया पडायला. गाडी बिडी पार्किंग केली. फ्री पार्किंग आहे. फ्री म्हणजे 20 रुपये घेतलं नाही आधी ग्रामपंचायत आहे आणि नंतर बोललं फ्री पार्किंग आहे. पुढे येऊन इथं आम्ही आता पार्किंग केली आणि आता चाललो मंदिरात पाया पडायला. आम्ही सगळी लपले आहो आणि त्याला एकट्याला तिकडे ठेवले आम्ही आणि आम्ही सगळी पाळलो त्याच्या बाजूंची. मजा बघता होता त्याची. जवळजवळ 2-3 मिनिटं आली एकटाच बसले हो का. ऍक्सिडेंट नंबर 2. हो कमी करून आणले ते. पोचलो रांजणगावला. आता ही जाऊन मस्त की दर्शन घेऊन येतील. मी गाडीत झोपतो, मला जाम झोप आले. महागणपती पण झाला, पाया पण पडलो आणि आता चाललो सरळ जेजुरी डायरेक्ट वस्ती. जाऊन ताणून झोपणार आहे मी. येणार नव्हतो पण येऊन पण पाया पडायला नाही येणार, येऊ जरा चुकीचं आहे म्हणून आलो. तर चला मित्रांनो, फायनली आता आपण चाललो जेजुरीला. तुझ्या दारी आलो तेव्हा रूप तुझं डाव, वादळामंदी फसलो तेव्हा वाट नाही गाव. तुझ्या दारी आलो तेव्हा रूप तुझं डाव, वादळामंदी फसलो तेव्हा वाट नाही गाव. रूप तुझं डोळ्यामंदी सामावून घे, चारी दिशा डंका तुझ्या नावाचाच होऊ दे. तुझ्यामध्ये देवा मला सामावून घे. देव माझा भेटला, देव माझा भेटला. तर चला जाऊ आपण जेजुरी.
तुझं नाव कैवारी तू माझा राजा मनुकार माझा तेव्हा तुझ्या भेटीचा ध्यास मी घेतला उरामध्ये शोधून या तेव्हा तूच घावला तुझ्या मध्ये देवा मला सामावून घे देव माझा भेटला देव माझा भेटला मस्त आम्ही आता घाटन आहेत आणि राहिलाय फक्त जवळ जवळ 8-9 किलोमीटर. लवकरच जेजुरी पोहोचू. गेले गेल्या पहिले दर्शनच घेऊ आणि त्याच्यानंतरच रूम बिम घेऊ आणि मग गप झोपू. हे घाटा घाटातून जातो या रस्ता ओढ दर्शनाची दूर डोंगरात आईचा देऊळ सोन्याचा कळस त्यावरी. कल्याणी मामाने तुझ्यासाठी खास या कोल्हे स्कूल कल्याणी पब्लिक स्कूल हा जेजुरीला डायरेक्ट नवीन बांधले. बघू शकता फायनली जेजुरी मध्ये आपण पोहोचलेलो आहे. हे बघा येलकोट येलकोट जय मल्हार. सध्या आल्या इथं हवा भरता हवा चेक करता. बाबू कुठे चालले लक्ष ठेवता ऐसा ऐसा. ए राजू भाई तेरे पे ध्यान रख रहा है. इकडे हवा भरून झाली तर लगेच निघू जाऊ. आधी रूम बघू आणि गाडी पार्किंग करू. गाडी पार्किंग केल्यावर लगेच आधी दर्शन घेऊन येऊ आणि मग नंतर रूमवर जाऊन मस्त की झोपू ताणून झोपू उद्या सकाळच्या घरी. बाकीचा पुढचा पुरा बघायचा. चाललो दर्शनाला चाललो आणि आमची जोडी पाया परायला गेले. आता आम्ही पण जाऊ 2 जण पाया परायला आणि विरातले पुढे गेले. आता इथे एक पाया पडू फोटो काढू आणि मग वरती जाऊ. वरती जाऊन पण दर्शन भेटेल कारण की गर्दी अशी फार कमी गर्दी आहे जास्त गर्दी नाही. चला जाऊ वरती. एक फोटो तसा काढायला लागेल ना म्हणा असा असा. त्याने सांगलेला पहिली बायको आहे म्हणून 5च पायऱ्या घे आणि जेव्हा दुसरी आणशील तेव्हा बोलते 100 पायऱ्या घे. जेव्हा दुसरी आणीन तेव्हा तिला 100 पायऱ्या नाही. तिला 5च पायऱ्या आणि दुसरीला पण आपण घेऊन येऊ 100%. बरोबर ना बाबू. ए बाबू बाबू इकडे बघ इकडे बघ. दुसरी मम्मी पाहिजे पाहिजे. बघू शकता वरती पोहोचलो आणि दर्शनासाठी जास्त मोठी रांग पण नाहीये तर जाऊ आणि लवकरच पटकन दर्शन घेऊन येऊ. चला गाडी इथं लावली. बाबूला दूध आणायला गेलं तो दूध घेतला आणि आता आम्ही वरती जाऊन झोपू. तर भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा पण ब्लॉग आपला इथे एंड होतोय. तर ज्यांना कोणाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटू आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये घरी जाताना कारण की उद्याचा अजून एक दिवस बाकी आहे आपला. तो असेल 3रा दिवस आणि 3 दिवसाचे 3 ब्लॉग असतील. नक्कीच बघा आणि बघायला विसरू नका. तर चला बाय बाय.